माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये काल बोलताना तर विकास कामे करून लोक मतं देत नसतील तर कशाला त्या फंदात पडायचे अशा प्रकारचा एक उद्विग्न होत सवाल केला आहे। आणि त्यांचा सवाल हा अत्यंत योग्य आहे असे म्हटले पाहिजे, कारण 1992 पासून ते आजपर्यंत अजितदादा पवार हे बारामतीचे आमदार आहेत आणि राज्यातल्या कुठल्याही आमदारापेक्षा त्यांनी आपल्या बारामती मतदारसंघात सर्वाधिक अशी विकास कामे केलेली आहेत। ज्या सुविधा जिल्हा पातळीवर असतात त्या तशा प्रकारच्या सुविधा या बारामती ही तालुका प्लेस आहे, पण ते तालुका लेवलवर आहेत। मग ती प्रशासकीय कार्यालय असो किंवा मग एस टी स्थानक असो, चांगले स्टेडियम असो, बारामतीतील रस्ते असो, पाणी योजना असो किंवा अन्य काही शासकीय उपक्रम असो, बारामती हे महाराष्ट्रातील असा एकमेव तालुका आहे की जिथं तालुका पातळीवर शासकीय मेडिकल कॉलेज आहे। सिंगापूरच्या धर्तीवर जवळजवळ 1000 कोटी खर्च करून हे मेडिकल कॉलेज उभारण्यात आले आहे। त्याचबरोबर आयुर्वेदिक रुग्णालय देखील आता उभा राहत आहे। महिलांसाठी स्पेशल असे एक रुग्णालय आहे, तिथे विविध आरोग्यविषयक उपक्रम आहेत। शैक्षणिक हब म्हणून बारामती आज नावारूपास येत आहे। विविध मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आज बारामती तालुक्यामध्ये आहेत आणि या अशा प्रकारचा विकास हा बारामती तालुक्यात होत आहे। आता पूर्वी हा मानवी संबंधावर राजकारण होते, परंतु आता विकास कामे ही भौतिक सुविधा नागरिकांना हव्या असतात आणि तशा प्रकारच्या भौतिक सुविधा देण्याचं काम अजितदादा पवार यांनी ते ज्यावेळेला विविध खात्याचे मंत्री होते त्या सर्व मंत्रीचा पदाचा वापर करून त्यांनी बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि त्यातून अनेक विकास कामे केलेली आहेत। ही विकास कामांच्या जोरावर ते राज्यात सर्वाधिक 1.5 लाखाच्या फरकाने विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहे। विक्रमी मताधिक्य त्यांना मिळत आहे। असे असताना लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना चांगला धक्का बसला। या विकास कामांच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत मला चांगले मताधिक्य मिळेल असा एक त्यांना विश्वास होता, परंतु तो विश्वास मतदारांनी फोल ठरवला। विकास कामांच्या जोरावर जर मतच मिळत नसतील मग कशाला पाहिजेत ते विकास कामं, अशा प्रकारचा उद्विग्न सवाल त्यामुळेच अजितदादांनी विचारला आहे। वास्तविक पाहता जनतेने खरं तर विकासाच्या मागे उभे राहायला पाहिजे। भावनिक याला बळी न पडता कामा नये, परंतु दुर्दैवाने जनता ही भावनिक याला बळी पडते। इतर मतदारसंघात जावे, बारामतीच्या अगदी शेजारच्या पुरंदरमध्ये गेलं, दौंडमध्ये गेलं, तिथील काय स्थिती आहे ही पाहावी जनतेने आणि बारामतीची स्थिती पाहावी। या दोन्हीची तुलना केल्यास जनतेला लक्षात येईल की आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्यासाठी काय केलेलं आहे। परंतु तरी देखील जनता जर मागास राहण्यासाठीच कौल देत असेल तर मग मात्र काय करायचे। त्यामुळेच अजितदादांनी हा प्रकारचा उद्विग्न होत सवाल केलेला आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच विपरीत होऊ शकतो। त्यामुळे बारामतीकरांनी विकासाला साथ द्यावी, अन्यथा राज्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे बारामती स्थिती व्हायला वेळ लागणार नाही।